सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. शेकरू टीव्ही आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र बोरगाव या दोघांच्या वतीनं आजच्या आयोजित मुक्त संचार गोटा पद्धती या ऑनलाईन वेबिनारसाठी मी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तर्फे सर्व उपस्थितांचं हार्दिक स्वागत करतो. सर्वांना सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या या विषयासंबंधी आपण चर्चा करूया. आज आपल्याला इथं मार्गदर्शन करण्यासाठी प्रगतशील शेतकरी श्री भाऊसो श्रीरंग जाधव, तासगाव, तालुका जिल्हा सातारा यांना आपण इथं मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं आहे. तर भाऊसो जाधव हे कृषी पदवीधर आहेत. 2001 पासून ते शेतीमध्ये आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत आणि शेती करता करताच शेतीपूरक उद्योग करण्यासाठी त्यांचा नेहमी हातखंडा राहिलेला आहे. तर हे नवीन प्रयोग करत असतानाच त्यांनी मुक्त संचार गोटा पद्धती या नवीन संकल्पनेचा अवलंब केलेला आहे आणि ते 2018 पासून मुक्त संचार गोटा त्यांनी सुरू केलेला आहे आणि यशस्वीपणे ते चालवत आहेत. तर आज आपण भाऊसो जाधव यांच्याकडून मुक्त संचार गोटा पद्धतीविषयी माहिती घेणार आहे. तर सर्वप्रथम मी भाऊसो जाधव यांना विनंती करतो की आपण जी पारंपरिक शेती करत असतो किंवा पारंपरिक पद्धतीने जनावरांचं पालन करत असतो, तर त्यामध्ये जी असणारी गोटा पद्धती आहे, पारंपरिक गोठा जो असतो, तर त्यामध्ये तुम्हाला काय उणिवा जाणवल्या जेणेकरून तुम्हाला मुक्त गोठ्याकडे वळण्याची आवश्यकता वाटली? प्रथम मी सर्व सहभागी शेतकऱ्यांचं या वेबिनार मध्ये स्वागत करतो. माझं नाव भाऊसाहेब जाधव. मी 2001 सालापासून शेती करत आहे. जवळजवळ वडिलोपार्जित 20 एकर शेती करत असताना मला असं जाणवलं की विविध पिकं आम्ही जी घेतो, आलं, केळी, ऊस, त्याच्यामध्ये थोडस सेंद्रिय घटक म्हणजे शेणखत असेल, गांडूळ खत असेल याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि या दृष्टीनं आपण जसं म्हणतो की भूमाता आणि गोमाता यांचं खूप घट्ट नातं आहे आणि भूमातेला जे लागणारं खाद्य आहे ती गोमाता देऊ शकते आणि गोमातेला लागणारं खाद्य हे भूमाताच तयार करते. त्यामुळं याच्यासाठीची जी माझ्या शेतीची सेंद्रिय गरज भागवण्यासाठी पूरक व्यवसाय म्हणून आम्ही गोपालन हा व्यवसाय निवडला. तर हा व्यवसाय सुरू करताना आपण बघतो की पारंपरिक पद्धतीमध्ये जे आपण गोठ्यामध्ये गायांचं जे पालन करतो, याच्यामध्ये काही उणिवा जाणवून आल्या आम्हाला, की जसं की आपण गायांना याच्यामध्ये पूर्णपणे बांधून ठेवतो. बंदिस्त गोपालनामध्ये एकसारख्या गाया बांधल्यामुळे काय होतं की त्यांचं जे गोमूत्र, मलमूत्र आहे ते गोठ्यामध्येच पडतं आणि त्याच्यामुळे तिथं ओलसरपणा होऊन परोपजीवी कीटक असतील, त्यानंतर विषाणू असतील यांचा संसर्ग वाढतो आणि या विषाणूंच्या संपर्कामध्ये गायांची कास आणि सड आले तर त्याच्यापासून मस्टाटीस नावाचा जो आजार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात हानिकारक आहे दुग्ध व्यवसायासाठी. त्याच्यामध्ये दुधारू गायीचं 25% पर्यंत उत्पादन कमी होऊ शकतं. अशा प्रकारचे आजार होतात. त्यानंतर सतत बांधून ठेवल्यामुळे यांच्या शारीरिक आणि मानसिक तणाव येतो गायांवरती आणि तो निश्चितच तो दुधामध्ये पण उतरतो. सतत बांधून ठेवल्यामुळं त्यांना गुडघ्याचे आजार, खुराचे आजार होत असतात. त्यामुळे आपला दवाखान्यावरील खर्च वाढतो. तर तुम्ही असं बघितलं असेल की कुठलाही प्राणी आपला नैसर्गिक पद्धतीने जगण्यामध्ये त्याला आनंद असतो. त्याच्यामुळे बंदिस्त याच्यामधील अशा काही उणिवा लक्षात आल्यामुळे आम्ही मुक्त संचार गोट्या या विषयीची माहिती घेतली आणि मुक्त संचार पद्धतीचा गोटा करावा असं आम्हाला वाटलं. आता याच्यामध्ये आणखी काही त्रुटी ज्या आहेत मुक्त संचार गोट्यामधल्या, की आपण त्याच्यामध्ये बंदिस्त गोटा पद्धतीमध्ये की आपण गाया जे बांधून ठेवतो त्यांना आपण पाणी देऊ शकत नाही. म्हणजे आपण एकदा किंवा दोनदा पाणी देतो. पण शास्त्रीयदृष्ट्या जर बघितलं तर 1 लिटर दूध तयार करण्यासाठी 2 ते 3 लिटर पाण्याची आवश्यकता असते आणि हे 2 ते 3 लिटर म्हणजे जर 20 लिटर दूध देणारी गाय असेल तर साधारण आपल्याला 60 ते 70 लिटर पाणी हे एका गायीला दिवसभरामध्ये पोटामध्ये गेलं पाहिजे. पण हे पाणी आपण बंदिस्त प्रकारामध्ये देऊ शकत नाही
ज्यावेळेस आपण त्यांना पाणी देऊ त्यावेळेस त्यांना तहान असेलच असं नाही. ही एक उणीव त्याच्यामध्ये असते. त्यानंतर गोठ्यामध्ये अस्वच्छता राहिल्यामुळे ढेकूण, पिसू, त्यानंतर गोचिड यासारख्या परोपजीवी कीटकांचा पण प्रादुर्भाव होतो, ज्याच्यामुळे गोचिड तापासारखा आजार गायांना होतो. हे सर्व आजार टाळण्यासाठी आपण मुक्त संचार पद्धतीचा गोठा निवडला. याच्यामध्ये आम्हाला असे फायदे दिसून आले, की साधारण आपला जो बंदिस्त गोठा असेल, त्याच्याच बाजूला आपण तार कंपाऊंड असेल किंवा बांबूच्या पद्धतीने मोकळी अशी जागा तयार करायची. साधारण एका गाईला 150 ते 200 स्क्वेअर फूट या प्रमाणात म्हणजे ढोबळ मानानं जर आपण विचार केला तर साधारण 10 गायीसाठी 2 गुंठे जागा आपण करू शकतो आणि त्यांचा चारा आणि धार झाल्यानंतर आपण त्या मोकळ्या जागेमध्ये त्यांना सोडू शकतो. अशी ही संकल्पना यालाच आपण मुक्त संचार गोठा असं म्हणतो. याचे फायदे असे आहेत, की जे बंदिस्त गोठ्या पद्धतीमध्ये सतत आपल्याला मजुरांची आवश्यकता लागते किंवा शेण काढणे, सतत पाणी देणे यासाठी जो आपला मजुरीचा खर्च आहे, या मजुरीच्या वेळेमध्ये आपली बचत होते. कारण याच्यामध्ये एका बाजूला आपण पाण्याची टाकी केलेली आहे. जिथं त्यांना 24 तास पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आपण. जेव्हा गायींना वाटेल पाणी प्यायचे, तेव्हा त्या तिथं जाऊन पाणी पिऊ शकतात. आम्ही असं अगदी लिटरली असं पाहिलंय, की अगदी रात्री सुद्धा उठून गाया पाणी पित असतात. तर ही जी पाण्याची गरज आहे त्यांची 24 तास पूर्णपणे भागवली जाते. त्यामध्ये अजून एक फायदा असा आहे, की सतत मोकळ्या राहिल्यामुळे गायी ह्या आनंदी राहत असतात. फिरल्यामुळे त्यांचा पायाचा व्यायाम होतो, खुराची झीज होते. त्याच्यामुळे खुराचे आणि गुडघ्याचे आजार होत नाहीत. गोठ्यामध्ये स्वच्छता राहते. दुसरी गोष्ट शेण रोज काढावं लागत नाही. शेतकऱ्याला रोज शेण उचलण्याची गरज नाही. आम्ही तर साधारण 1 महिन्या ते दीड महिन्यानंतरच ट्रॅक्टरच्या सहाय्याने गोठ्यातील शेण उचलतो. त्यानंतर गायी तुम्हाला रोज धुवावी लागत नाही. कारण गोठ्यामध्ये काय होतं, की आपण बांधून ठेवल्यामुळे जिथं जिथं शेण आणि मूत्र असेल त्याच्यावरच गायीला बसावं लागतं. पण मुक्तमध्ये असं होत नाही. जिथं शेण असेल तिथं गाई बसत नाही. ती कोरड्या जागेमध्ये जाऊन बसते. त्यामुळे गायी शेणाने भरत नाहीत आणि आपल्याला रोज-रोज त्यांना धुण्याची गरज भासत नाही. हा एक आपला मजुरीचा खर्च वाचतो किंवा वेळ वाचतो. त्यानंतर परजीवी नियंत्रण हे बायोलॉजिकली म्हणजे जैविकरित्याच केलं जातं. या गोठ्यामध्ये आम्ही काही कोंबड्या पाळलेल्या आहेत. या कोंबड्यांमुळे काय होतं, की अ, शेण जे पडलेलं आहे गायांचं, ते पसरण्याचं कामही कोंबड्या करतात. त्याच्यातील किडामुंगी खाल्ली जाते. त्यानंतर गोचिड सारखे प्राणी सुद्धा कोंबडी वेचून खाते. त्यामुळं गेल्या 3 वर्षातला तर आमचा असा अनुभव आहे, की आम्हाला गोचिडवरती 1 पैसा सुद्धा खर्च करावा लागलेला नाही. दुसरी गोष्ट खताची गुणवत्ता खूप चांगल्या पद्धतीची मिळते. बंदिस्त गोठ्यामध्ये जे गोमूत्र वाया जातं, ते अ, मुक्त संचार गोठ्यामध्ये शेणामध्येच मिसळलं जातं. अ, काडी, कचरा, शेण हे सगळे एकत्र आणि गुरांच्या पायाखाली तुडवलं गेल्यामुळे त्याची भुकटी तयार होते आणि पिकासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं मानवेल अशा प्रकारचं हे जीवाणूयुक्त खत तयार होतं. हा एक मुक्त संचार पद्धतीमधला फायदा आहे. दुसरी गोष्ट रोग आणि आजार, व्यायाम आणि मुक्त फिरल्यामुळे रोग आणि आजारांचं प्रमाण खूप कमी होतं. त्यामुळे दवाखान्याचाही खर्च तुमचा खूप कमी येतो. त्यानंतर आपण गोठ्यामध्ये एक डांब लावलेला आहे. त्याला आपण काथ्या गुंडाळलेला आहे. मोकळ्या सोडलेल्या गाया काय काय करतात, की या डांबाला घासून स्वतःचं अंग स्वच्छ करत असतात. जी त्यांची मृत त्वचा असेल, केस असतील, हे सगळे घासून त्या स्वतः स्वच्छ करतात. याचाही असा एक फायदा होतो, की या घासण्यामुळे त्यांचं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि त्याचाही दूध वाढण्यामध्ये उपयोग होतो आणि गाया ह्या स्वतःची स्वच्छता स्वतःच ठेवत असतात. अशा सर्व फायद्यांमुळे आम्ही मुक्त संचार गोट्याचा अवलंब केलेला आहे. जाधव साहेब, आता तुम्ही सांगितलं की याच्या पारंपरिक मधल्या उणिवा काय आहेत आणि मुक्त संचार गोठ्याचे फायदे काय आहेत. हं. तर यानंतर आता आपला जो मुक्त संचार गोठा आहे, तर त्याविषयी थोडीशी माहिती द्या की तुम्ही कधी सुरू केला आहे, सध्या किती जनावर आहेत त्याच्यामध्ये आणि दूध देणारे संख्या किती आहे बाकीचे, तर अशी थोडीशी माहिती द्या.
साधारण 3 वर्षापूर्वी म्हणजे 1 जानेवारी 2018 साली आम्ही गोठ्याची सुरुवात केलेली आहे. घरच्या काही आमच्या 4 गायी होत्या आणि आम्ही बंगलोरवरून 18 गायी आणलेल्या आहेत. असा एकूण माझा 25 गायांचा गोठा आहे. जे दूध देणाऱ्या 25 गायी आणि सध्या त्यांच्यापासून एक 8 कालवडी आहेत. असा सर्व मिळून साधारण 35 गायांचा आपला हा मुक्त संचार गोठा आहे. याच्यामध्ये आम्ही आवाज म्यूट झालाय. हा, ओके. हा, बोला जाधव साहेब, बोला. बाजूलाच आपण गायांना फिरण्यासाठी मुक्त अशी जागा तयार केलेली आहे. त्यानंतर एका बाजूला आम्ही फ्लोटिंग वॉल सिस्टीमवर पाण्याची सोय केलेली आहे. जिथं की गाय पितील एवढंच पाणी त्याच्यामध्ये येतं, जेणेकरून गायांना 24 तास थंड आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत राहतो. त्यानंतर गोठ्याच्या मध्यभागी एक लाकडी खांब रोवून त्याला आम्ही काथ्या गुंडळलेला आहे. ज्याला घासून गाय आपलं अंग स्वच्छ करत असतात. दुसरी गोष्ट, फक्त खाणे आणि धारेसाठी आम्ही गोठ्यामध्ये गायांना घेत असतो. उरलेला संपूर्ण वेळ त्या बाहेर मुक्त गोठ्यामध्ये असतात. चाऱ्याची सोय आम्ही 2 वेळेला केलेली आहे, सकाळी आणि संध्याकाळी. साधारण आम्ही 30 किलो चारा म्हणजे 15 किलो एका वेळेस आणि 15 किलो सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 प्रकारे विभागून आम्ही चारा टाकतो. याच्यामुळे काय होतं की उरलेला जो वेळ आहे तो गायांना आराम करण्यासाठी मिळतो. गायांनी जेवढं खाल्लेलं आहे ते रवंथ होणं तितकंच गरजेचं आहे. त्यांना हा रवंथ करण्यासाठी वेळ मिळतो. त्यानंतर तसं जर बघायला गेलं तर सुक्या चाऱ्याची आणि हिरव्या चाऱ्याची आम्ही आमच्या शेतामध्ये सोय केलेली आहे. त्याच्यामध्ये हिरव्या चाऱ्यासाठी आम्ही संकरित नेपियर, मका, त्यानंतर मेथी घासाची सोय केलेली आहे. आणि सुका चारा म्हणाल तर आम्ही गव्हाचे काड आणि कडवायचा वापर करतो. खाद्य व्यवस्थापनामध्ये दूध उत्पादनासाठी साधारण 1 लिटरला 300 ग्रॅम गोळी पेंड किंवा आपण ह्याची शिफारस आहे. तर साधारण 20 लिटर दूध देणाऱ्या गाईला आपण 6 किलो दिवसभरातून विभागून सकाळी 3 आणि संध्याकाळी 3 अशा प्रकारे गोळी पेंड देतो. त्याचबरोबर त्यांची जी होणारी शरीराची झीज आहे ती थांबवण्यासाठी आणि भरून काढण्यासाठी त्यांना रोज 100 ग्रॅम कॅल्शियम आणि 50 ग्रॅम मिनरल मिक्सचर आपण त्या गायांना देतो. याच्यासाठी तुम्ही म्हणजे कुठल्या डॉक्टरांचा सल्ला घेतलाय की तुम्ही तुमच्या अनुभवावरती हा चाराचं व्यवस्थापन तुम्ही करताय? याच्यासाठी त्यांची रेग्युलर आमच्या गोठ्याला व्हिजिट असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा पूर्ण गोठ्याचं मॅनेजमेंट करत असतो. विभीषण, नेक्स्ट स्लाइड घेतली का? चालेल. दूध काढण्याच्या पद्धती वगैरे तुम्ही कोणती वापरता आणि कसं व्यवस्थापन करता त्याविषयी थोडक्यात सांगा. दूध काढण्यासाठी आम्ही पूर्णपणे मशीनचा वापर करतो. साधारण 2 मशीन आमच्याकडे आहेत. माझा धाकटा बंधू वैभव आणि इतर 2 मजुरांच्या मदतीने आम्ही ह्या गोठ्याचं मॅनेजमेंट करतो पूर्ण. दुधासाठी पूर्ण मिल्किंग मशीनचा वापर आहे. साधारण 1.5 ते 2 तासामध्ये आम्ही पूर्ण 25 गायांची धार पूर्णपणे काढतो. पाणी व्यवस्थापनाविषयी मी सांगितलेलंच आहे. साधारण फ्लोटिंग वॉल सिस्टीमनं आम्ही पाण्याची सोय केलेली आहे. 24 तास पाणी गायांना आम्ही देतो. त्याचबरोबर जंत निर्मूलन हे डॉक्टरांच्या वेळोवेळी सांगण्यानुसार दर 3 महिन्याला आम्ही त्यांना जंताची औषधं देऊन जंत निर्मूलनाचं उपाय करत असतो. गोचड निर्मूलनाविषयी सुरुवातीपासूनच मी सांगितल्याप्रमाणे आम्हाला याचा काही अजूनपर्यंत त्रास जाणवलेला नाही. याचं पूर्णपणे जैविक पद्धतीनंच आमच्याकडे नियंत्रण होतं. आम्ही पाळलेल्या कोंबड्यांमुळे आमचा तो दुहेरी फायदा आहे. एकतर गोचीड पूर्णपणे नाहीशी होते. शेणही पसरलं जातं. याच्यामुळे ते वाळण्यासाठी उपयोगी आहे.
आणि अंडी सुद्धा मिळतात आम्हाला त्याच्यापासून. मग तुम्हाला कोंबड्या पाळल्यामुळे गोचिडचा काय त्रास झालाच नाही, म्हणजे 3 वर्षात तुम्हाला कधीच नाही औषधोपचार घ्यायची गरज पडली? नाही, शक्यतो कसं असतं गोचिड ह्या म्हणजे गोठ्यातील ज्या जागा असतात लपण्याच्या, म्हणजे तुमच्या गव्हाणी खालील ज्या चिरा असतील किंवा भिंतीतील अशा ठिकाणी अंडी घालून त्या तयार होतात आणि रात्रीच्या वेळी त्या रक्त पिण्यासाठी गायीच्या अंगावर चढत असतात. पण मुक्त संचारमध्ये गायी ही रोज एका ठिकाणी बसत नाही. त्याच्यामुळे ही जी चैन आहे आणि हा जो त्यांचा खाद्य आहे ते त्यांना मिळत नाही. तो एक कारण आहे की ते नॅचरली त्याच्यापासून म्हणजे त्यांचं प्रजननच होत नाही आणि आम्हाला त्याच्यापासून कंट्रोल मिळालेला आहे. आणि जरी अशा प्रकारची गोचिड आणि बरं. अंडी तयार झाली तर ती कोंबड्यांकडून वेचून खाल्ली जातात. ठीक आहे. थोडी स्लाइड घ्या. हॅलो. दुग्ध माझ्या गोठ्याचं अर्थशास्त्राविषयी थोडक्यात सांगतो मी. साधारण सध्या 22 गायी दुधावर आहेत. तर यासाठी लागणारा खुराकाचा जो खर्च आहे साधारण 100 किलोचा 2600 रुपये खर्च मला रोज येतो. मजुरी 500 रुपये. औषधाचा एक सर्वसाधारण 150 रुपये ॲव्हरेज दिवसाचा खर्च आणि इतर 200 असा मिळून 3450 रुपये खर्च आहे. आणि 22 गाईचं मिळून सध्या 310 ते 320 लिटर दूध सध्या दिवसभराचं मिळून मला मिळतं. सध्या कोऑपरेटिव्ह डेअरी डोंगराई इकडं मी दूध घालतो. इथं मला 26 रुपये दर मिळतं. साधारण खर्च जाता 40 ते 50% नफा शिल्लक राहतो. तसेच या गोठ्यामधून मला चांगल्या क्वालिटीचं असं 5 ट्रॉली शेणखत दर महिना साधारण 25,000 रुपये किमतीचं शेणखत मिळतं. जे माझ्या शेतीसाठी तितकं चांगल्या उपयुक्त असं शेणखत मला मिळतं. बरं. म्हणजे तुम्हाला दुधाच्या उत्पादनावर 40 ते 50% नफा होतोय दूध उत्पादनापासून, आणि शिवाय तुम्हाला शेणखत स्वतःच्या शेतीमध्ये पण वापरता येते आणि विक्रीसाठी सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतंय. हो, हो. बरोबर ना? हां. त्यामुळे म्हणजे मुक्त संचार पद्धतीचे फायदे आहेत आपल्याला, कारण गोचिडला सुद्धा आपल्याला औषध वापरायला लागत नाही. तुम्ही कोंबड्या पाळताय त्यामुळे शेणाचं विघटन पण व्यवस्थित होतंय कोंबड्यांच्या माध्यमातून बरोबर. आणि बरोबर. फायदा पण होतोय. मी आता आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या गोठ्यामध्ये कशा आहेत, म्हणजे गव्हाणी कशा आहेत किंवा पाण्याची व्यवस्था कशी आहे, दूध कोणत्या मशीननं काढता याविषयी थोडक्यात आपण ते दाखवलं किंवा गायींचं हे दाखवलं, व्हिडिओ दाखवले तरी आमच्या उपस्थितांना थोडासा फायदा होईल. तर आपण ठीक आहे. गोठ्यात थोडासा एक राऊंड घेऊया. ठीक आहे? चालेल, चालेल. इथून आज जाईल. बोलावं लागेल. हा बोलत बोलत. ही आमची कुट्टी मशीन आहे. इथं चारा पूर्णपणे कुट्टी करायचं काम केलं जातं. हे दुधाचं वजन करण्यासाठीचं वजन काटा आहे. ही आमची खुराक साठवण्याची जागा. सक्टे सर, हळूहळू जरा हळूहळू. म्हणजे त्यांना त्याची माहिती देऊन द्या, सगळ्यांची व्यवस्थित माहिती देऊन द्या, एका ठिकाणी स्टेडी करून कॅमेरा. हा जो आहे आणि तुम्हाला काही सक्टे सर तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्ही प्रश्न विचारत बोला. हो. हा जो आहे तो आम्ही 26 गायांसाठी हेड टू हेड सिस्टीमचा गोठा केलेला आहे. याच्यामध्ये तोंडाकडे तोंड करून गाया बांधल्या जातात आणि आम्हाला चारा टाकण्यासाठी हे फायद्याचं आहे. त्यानंतर गायांची संख्या वाढल्यानंतर आम्ही ही एक पाकी पद्धत केलेली आहे. याच्यामध्ये आम्ही पक्की सिमेंटची गव्हाण बांधून घेतली.
याच्यामध्ये 2 जनावरांच्या मध्ये किती अंतर किंवा असं जागा एका जनावरासाठी किती ठेवलेली आहे? एका जनावरांसाठी आम्ही 4.5 फूट रुंद अशी जागा ठेवलेली आहे. आणि या इथं काय होतं की आम्ही फक्त चारा खाण्यासाठी आणि दुधासाठीच गाया बांधतो, त्याच्यामुळे फार जागा ठेवण्याची काही गरज नाही. गोठ्यामध्ये फक्त गाई 1.5 ते 2 तासासाठी उभ्या असतात. मशीनचा वापर कसा करतात ते? दूध काढण्यासाठी आम्ही मिल्किंग मशीन वापरतो. अशा प्रकारचे 2 मिल्किंग मशीन आहेत आमच्याकडे. ही व्हॅक्युम पाईप आहे. या कॉम्प्रेसर आम्ही या खोलीमध्ये ठेवलेला आहे. या पद्धतीने आम्ही पूर्णपणे गायांची मशीन मशीन लाईट वरची आहे? ती लाईट वर चालणारी आहे आणि जर लाईट गेली तर आम्ही जनरेटरची पण सोय केलेली आहे. दादा साहेब जरा जोरात बोलायला सांगा, म्हणजे आवाज येत नाही. या बाजूला आम्ही पाण्याची सोय केलेली आहे एका बाजूला, आणि इथं फ्लोटिंग वॉल सिस्टीम आहे. जेवढं काही पाणी पिईल एवढं स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये येत असतं. बाजूला आम्ही टाकी केलेली आहे इथं पाणी साठवण्याची. त्यानंतर गायांना सावली, उन्हामध्ये सावलीसाठी आम्ही अशी सोय केलेली आहे. ज्या गायांना सावलीमध्ये बसावंसं वाटत असेल तर सावलीत बसतात. त्यांना ऊन हवंय त्यांच्या मर्जीनुसार ह्या सावलीमध्ये फिरू शकतात. पुढे आपण त्या बाजूला एक डाम रोवलेला आहे आणि त्याला काठ्या गुंडळलेला आहे. तिथून अगदी गायांच्या आवडीचं जरा आत जाता असं येईल, यंत्र म्हणता आत येईल. जाता येईल. जाता येईल. जरा पाण्याची व्यवस्था कुठे केली ती सुद्धा पुन्हा दाखवा. आत काय काय फॅसिलिटीज केलेत तुम्ही? पाण्याचं दाब. पाणी पिण्यासाठीची टाकी आपण बघितली. तसंच खाद्य ज्या वेळेला मोकळे आपण जनावरांना सोडतो त्या ठिकाणीच त्याला खाद्य देता यावं यासाठी खाद्य त्याच्यामध्ये टाकण्यासाठीची व्यवस्था केलेली आहे. सागर सर, कॅमेरा आहे ना हळूहळू फिरवा, म्हणजे काय होतंय ते स्टेडी राहतोय कॅमेरा, हो. दिसत नाही चित्र असं. हो हो. गायींना घासण्यासाठी बनवलेली जागा आहे. इथं आपण बघू शकता कोंबड्या सुद्धा त्यांचं काम करत आहेत. आणि इथं ज्या गायींना सावली हवी त्या सावलीमध्ये उभ्या आहेत, ज्यांना ऊन हवंय त्या उन्हामध्ये उभ्या आहेत. मी काय हे म्हणतोय, स्वातंत्र्य आपण गायांना देऊ शकतो. गायींना खरारा करण्यासाठी ते तुम्ही काय केलंय ते काय, म्हणजे काय जुगाड आहे ते? लाकडी खांब उभा केलेला आहे. जवळून आणि त्याला जवळून आपण दाखवा. काठ्या, एक लाकडी खांब उभा केलाय आणि त्याला आपण काठ्या गुंडलेला आहे. त्याचा उपयोग जरा व्यवस्थित सांगू शकता विस्तृतपणे, काय कसं? याला या काठा थोडासा मानेला घासून गाय स्वतःला स्वच्छ करतात. त्याला साहेब यासाठी बाजारामध्ये ब्रश सुद्धा मिळतात, परंतु त्याची कॉस्ट सामान्य शेतकऱ्याला परवडत नाही. साधारण जर मशीन वरती फिरणारा जर ब्रश घ्यायचा म्हटलं तर त्याची 1.5 लाख रुपये किंमत आहे. तर हा गोठा कमीत कमी खर्चामध्ये कसा उभा करता येईल याच्या दृष्टीने आम्ही हे अशा पद्धतीचं एक जुगाड म्हणता येईल याला, अशा पद्धतीने आम्ही उभं केलेलं आहे. आणि मी नॅचरली जर समजा तुम्ही यात नॅचरली झाडं लावू शकला असता तर नॅचरली सावली झाली असती, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? म्हणजे आता तुम्ही हे ग्रीन शेड वापरलेले, तर त्याच्याऐवजी जर ते वापरू शकलो असतो तर म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगचाल? नाही, झाडाची सावली निश्चितच एकदम थंडगार असते. पण काय होतं की या इकडे दाखवा, या इथं आपण आज आता थंडीचे दिवस आहेत पण आपल्याला जास्त ओलावा नकोय गोठ्यामध्ये, तेव्हा आम्ही शेडनेट ही काढून ठेवलेली आहे. तर हे आपल्याला झाडाच्या बाबतीत करता येत नाही. मग झाडाखाली आपल्याला ओलावा जर जास्त झाला तर तो ओलावा तसाच टिकून राहतो. त्याच्यामुळं हे आपल्याला करता यावं यासाठी आम्ही वेगवेगळ्या 3 नेट केलेले आहेत आणि आम्ही जसं ते तिथं ओलावा जसा जास्त होईल तसं ते आम्ही उघड्या करून ठेवू शकतो. तुम्ही आहे ना एखादी एचएफ, आता ती जवळच आहे गाय, तर त्या गायीची जरा वैशिष्ट्य सांगू शकता की जेणेकरून ती शुद्ध वंशावळीतली आहे, म्हणजे चांगली एचएफ आहे. आता एखाद्याला गाय खरेदी करायची
नवीन गाय खरेदी करायची तर काय काळजी घेतली पाहिजे गायीची खरेदी करताना? नवीन गायीमध्ये प्रत्येक जातीनुसार वेगळी वैशिष्ट्ये आहेत. तर एचएफचं म्हणाल तर यांच्या मस्तकावरती एक बदामाच्या आकाराचा पांढरा शिक्का असतो. तर त्याचा आकार कमी जास्त असू शकतो, परंतु चांगली गाय ओळखण्यासाठी साधारण ती शरीराने सुदृढ असली पाहिजे. तिचा पाठीचा कणा पूर्ण असा सरळ असला पाहिजे. त्याला कुठेही बाक असता कामा नये. आणि सर्वात महत्वाचं कासेची ठेवण. सर कॅमेरा फोकस करा तुम्ही जवळ जवळ आणि स्टेडी पकडा कॅमेरा. स्टेडी म्हणजे असं एका जागी ठेवा म्हणजे लक्षात येईल. हलतोय ना camera. कासेवरती ठीक आहे लवकर. हा थोड्या गायी हलतायत. कासेवरती शिरांचं जाळं थोडस प्रॉमिनंट असावं. ठळक चारही सडामधील अंतर एकसारखं असावं. असू द्या. चारी सड एकसारखे आणि चारी सडामधील अंतर एकसारखं असावं. ओके. अजून तुम्ही काय केलंय नवीन नवीन वेगळं असं काय केलेलं आहे की इतर शेतकऱ्यांना तुम्ही ते सांगू शकता? नवीन असं म्हणजे की लोकांनी खरं ज्यांना ही पशुपालन करायचे त्यांनी बंदिस्त ऐवजी मुक्त संचार पद्धतीचाच उपयोग करावा असं माझं म्हणणं आहे. याच्यामध्ये मजुरांची संख्या कमी लागते. तुम्ही जिथं 10 गाया सांभाळल्या तर 20 गाया त्याच मजुरीमध्ये 20 गाया सांभाळू शकता. तुम्ही आता बघत असाल की प्रत्येक गाय कशी आरामशीर बसलेली आहे. तिला हवी तशी उन्हात सावलीमध्ये रवंत चालू आहे. हा त्यांचा आराम करण्याची वेळ आहे. तर असं तुम्ही गायांना ज्यावेळेस स्वातंत्र्य आणि सुविधा देता त्यावेळेस त्या निश्चितच तो जो आराम आणि तो आनंद आहे तो त्यांच्या दुधामध्ये उतरत असतो. पाठीमागे मी असं एक ऐकले की पुण्यामध्ये एक डेअरी आहे की जी अशा पद्धतीचं जे दूध आहे म्हणजे आपण बांधून ठेवलेल्या गायीमध्ये जे ताणतणाव मानसिक आणि शारीरिक ताणतणाव आहे तो जर तसेच हार्मोन्स त्याच्या दुधामध्ये उतरत असतात. पण जर ही अशा प्रकारे जर आनंदी गाय असेल तर तिचे हॅपी हार्मोन्स सुद्धा दुधामध्ये उतरतात. हीच संकल्पना राबवून त्या व्यक्तीने हॅपी मिल्क म्हणून त्याचा ब्रँड बाजारामध्ये आणलेला आहे आणि तो आपल्या रेग्युलर दुधापेक्षा खूप जास्त पैसे देऊन लोक विकत घेतात. तर अशा पद्धतीचाही शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो त्याचा. गाईचं शेणाचं तुम्ही बोलला. शेणाचं कसं कलेक्ट केलं जातं शेण किंवा म्हणजे मूत्र आहे ते कुठं गोळा केलं जातं गोमूत्र तर ते जरा त्याच्याबद्दल जरा दाखवू शकता किंवा त्याचा कसा आपण वापर करतो? आता आपण बंदिस्त गोठ्यामध्ये काय होतं फक्त शेण गोळा केलं जातं मूत्र हे वाया जातं. पण याच्यामध्ये काय होतं की 24 तास गाया याच बेडवरती फिरत आहेत. याच्यावरच त्यांचं गोमूत्र पडत आहे हे या शेणामध्ये मिसळतं आणि हे शेण पूर्णपणे म्हणजे गोमूत्रयुक्त असतं. ह्या शेणाचा जर वापर केला तुम्ही तर साधारण नत्राचा एक हप्ता आपल्याला ऊस असेल आला असेल या पिकामध्ये नत्राची आपण वापर हा कमी करू शकतो. आणि हे पूर्ण तुम्ही बघत असाल की हे पूर्ण तुडवलेलं शेण असेल. तुडवलेलं आहे कोंबड्यांनी विस्कटलेलं शेण आहे. तर याच्यामध्ये पूर्णपणे बारीक भुकटी तयार झालेली असते ती कोणत्याही पिकाला टाकल्यानंतर लवकर उपलब्ध होते. ह्याच्या खाली काय मुरुम आहे असं म्हणजे काय त्याच्या खाली काय बेस कशाचा याच्या आहे? खाली आम्ही मुरमाचा बेस तयार केलेला आहे आणि हे शेण आम्ही गोळा करताना ट्रॅक्टरच्या पुढच्या ब्लेडचा जो ट्रॅक्टर डोजर असतो त्याचा वापर करतो आणि पूर्ण शेण असं खरडून एका ठिकाणी गोळा केलं जातं आणि त्यानंतर ट्रॉलीमध्ये भरून ते बाहेर घेऊन जातात. अजून एक प्रश्न होता की हे जे हे म्हणजे ह्यात काय तुम्ही मिक्स करता का काय कशाचं कुटार बिटार वगैरे मिक्स करता आहे ह्याच्यात? समजा हे जास्त ओलं झालं किंवा तर जास्त हे होऊ शकतं म्हणजे मॉइश्चर होऊ शकतं किंवा जास्त तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे की जर समजा झाड असेल तर ते तिथं पाणी साठून राहू शकतं तसं हे शेणात पाणी साठून राहू शकतं असं जर किंवा पाऊस पडला तर समजा जास्त पाणी होऊ शकतं तर त्यासाठी तुम्ही त्यात काय ते असं सुट्ट व्हावं ह्यासाठी काय मिक्स करता की कुठलं ड्राय लिटर वगैरे असं काय? ज्या वेळेस आम्ही खत पूर्ण काढून घेतो त्यावेळेस पूर्ण असा मुरुम किंवा जी हार्ड जमीन असते त्याच्यामुळे पण गायींच्या खुरांना त्रास होऊ शकतो. अशा वेळेस आम्ही जो उरलेला काडी कचरा असेल चाऱ्याचा त्यानंतर शेतातली ऊसाची जी पाचट असते एक ट्रॉली पाचट आम्ही याच्यामध्ये विस्कटत असतो. जे आता तुम्हाला दिसेल की ती पूर्णपणे गायांच्या पायाखाली तुडवून पूर्ण पावडर झालेली आहे तिची. त्याच्यामुळे सुद्धा शेणखताला एक प्रकारची क्वालिटी येते.
तुम्ही हे म्हणजे आर्टिफिशियल इन्सिमेशनचाच वापर करता का इकडे? हा, आपण पूर्णपणे आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा वापर करतो. पूर्ण याच्यामध्ये आपण आता बायफ या कंपनीचं सिमेंट वापरत होतो, आणि यावर्षी आपण इम्पोर्टेड सिमेंट एबीएस कंपनीचं सुद्धा आणलेलं आहे. याच्यामध्ये 2 प्रकार आहे. याच्यामध्ये सॉर्टेड सिमेंट नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये फक्त कालवडी जन्माला येऊ शकतात. असं सिमेंट सुद्धा यावर्षी आपण वापर करतोय त्याचा. आणि गेल्या वर्षी ज्या काही आपण अशा प्रकारचं सिमेंट वापरलं, याच्यापासून आम्हाला 2 चांगल्या कालवडी मिळालेल्या आहेत. त्या सिमेंटची कॉस्ट काय असेल? कॉस्टिंग काय आहे सिमेंटचं? म्हणजे किती? सॉर्टेड सिमेंटची आत्ताची किंमत आहे साधारण ₹1200 प्रति स्ट्रॉ. ओके. आता प्रत्येक गाईला टॅग लावलेला आहे कानाला, शिक्के बिल्ले लावलेले आहेत. तर त्याच्या मागचं कारण काय आहे? म्हणजे त्यांची पशुगणना झाली अशी आहे, किंवा आपण जे सिमेंट दिलेलं आहे याचं काय रेकॉर्ड किपिंग आहे, किंवा काय आपण त्याच्यावर डाटा हे केलेला आहे का? म्हणजे माहिती त्यातून काही फीड केलेली आहे कुठं? ती NDRI ची योजना आहे साधारण. म्हणजे ते गायांचं एक आधार कार्ड आहे. म्हणजे या नंबर त्यांना एक युनिक नंबर दिला जातो, आणि या नंबरवर आपल्याला पूर्ण माहिती भरायची आहे. पशुवैद्यकीय अधिकारी असतील त्यांनी किंवा शेतकऱ्यांनी. आता ती माहिती अपलोड होत नाही ही गोष्ट वेगळी, पण ती एक योजना आहे. त्या अंतर्गत त्यांनी आणि पशुगणना इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली होती. त्यावेळेस ते टॅग मारलेले आहे. आणि आपण ज्यावेळेस गायांचा इन्शुरन्स करतो त्यावेळेस सुद्धा तो टॅग वरील नंबर आपल्याला उपयोगी येतो. माझा पुढचा तो प्रश्न permanent होताच. नंबर आहे. हा, माझा एक पुढचा प्रश्न होता इन्शुरन्सच्याच विषयी, की तुम्ही विमा उतरवलाय गायींचा, किंवा तुम्ही काय करता म्हणजे उतरवता, किंवा त्याबद्दल तुम्हाला किती हो, हे- आता माझं सगळ्या गायांचा नाही, परंतु एक 20 गायांचा विमा मी उतरवलेला आहे. ह्यासाठी काय म्हणजे प्रक्रिया काय आहे? समजा एखाद्याला शेतकऱ्याला नवीन विमा उतरवायचा आहे, तर त्यासाठी कुठं भेटावं लागतं? त्याची कुणाशी संपर्क साधावा लागतो, किंवा कोणत्या कंपन्याच करतात ह्या विमा? जनरल इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत, मी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा केलेला आहे. अशा कंपन्या गायांचा विमा उतरवतात. त्यांचे एजंट तुमच्या गोठ्यावर येऊन त्या गायीचे वर्णन, म्हणजे स्ट्रक्चर किंवा रंग काय असेल, अशा गोष्टींची नोंद करून तुमच्या गायीचा विमा उतरवू शकतात. मयूर म्हणून एक ते प्रश्न विचारता, की तुम्ही पावसाळ्यात कसं नियोजन करता गायींचं किंवा दुग्ध व्यवसायाचं एकंदरीत? पावसाळ्यामध्ये थोडासा एक म्हणजे तो ड्रॉबॅक म्हणता येईल आपल्याला मुक्त संचार गोठ्याचा, की पावसाळ्यामध्ये आपण अशा त्यांना सोडू शकत नाही. कारण जी गोठ्यातील घाण किंवा किचकिच नको म्हणून आपण मुक्त संचार गोठा केलाय, तेच वातावरण बाहेर तयार होतं. तर जोपर्यंत अति पावसाचे दिवस आहेत तेवढा काळ आम्हाला त्या गोठ्यामध्ये आम्हाला बांधून ठेवाव्या लागतात गायी. आणि पावसाळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट, की तिला आहे ना लस द्यावी लागते, म्हणजे वॅक्सिनेशन करावं लागतं. तर तुम्ही ते वॅक्सिनेशन करता दरवर्षी, आणि ती कोणती वॅक्सिनेशन करता आणि ती कोणाकडून करता? हो, दरवर्षी वॅक्सिनेशन करतो आम्ही. साधारण पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आपल्याला घटसर्प, लाळ्या आणि खुरकूत या 3 रोगांची लसीकरण करावं लागतं. ते आम्ही दरवर्षी करून घेतो. आणि ते कोण करतं? त्यानंतर वेळोवेळी जंत निर्मूलन हे आम्हाला 3 महिन्याला करावंच लागतं, तेही आम्ही करतो. ते कोणाच्या साह्यानं तुम्ही लोकल वैद्यकाच्या साह्यानं करता की? लोकल जे आहेत पशुवैद्यक अधिकारी त्यांच्या मार्फत आम्ही करतो. अजून एक प्रश्न आहे, की आपण काही आयुर्वेदिक काही करता हो गायींच्या म्हणजे प्राथमिक उपचारासाठी, किंवा प्राथमिक काही आजार असतील समजा. आता काही मी ऐकलं की मास्टायटिससाठी काहीतरी लोक आयुर्वेदिक उपचार सुद्धा करतायत. तर तुम्ही काय करता? आयुर्वेदिक उपचार पद्धती करता कोणत्या ह्यासाठी? आयुर्वेदिक आम्ही वापरत नाही, कारण आयुर्वेदिक म्हटलं की थोडंसं रिझल्ट उशिरा मिळतो. मास्टायटिस हा विषाणूचा आजार आहे आणि तो कासेचा आजार आहे. तो ज्या वेळेस त्याचे विषाणू कासेमध्ये एंटर करतात तेव्हा 1 तासामध्ये त्याची संख्या दुप्पट होत असते. त्यामुळे तुम्ही त्यांना जेवढ्या लवकर मारण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुमचं पुढचं जे होणार संभाव्य नुकसान आहे ते टळू शकतं. आणि त्याला चांगल्या पद्धतीचं अँटीबायोटिक दिलं तरच ते लवकरात लवकर कंट्रोल होऊ शकतं. कारण ते जे विषाणू आहेत ते दूध निर्माण करणाऱ्या पेशींचा नाश करतात कासेतल्या. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांना माझी तर अशी विनंती राहील की कुठल्याही आयुर्वेदिक याच्या न लागता प्राथमिक स्तरावरती ज्या इंट्रामॅमरी ट्यूब असतात, जे तुमच्या गुरांचे डॉक्टर तुमच्या गोठ्यावर येण्यापर्यंत जर तुम्हाला आढळलं की या सडाला मास्टायटिस झालेला आहे, तर ती त्या सडामध्ये सोडून तुम्ही डॉक्टरांना जेवढं बोलवाल तेवढं योग्य राहील.
मस्टायटिस होऊ नये याच्यासाठी असं काय काळजी किंवा काय कोणकोणते अवलंबावेत मार्ग असं काय सांगू शकाल? मस्टायटिस होऊ नये म्हणून एकतर आहार त्यांचा संतुलित पाहिजे. त्यानंतर तुमच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचर, कॅल्शियम या गोष्टींचा अंतर्भाव पाहिजेच. आणि गोठ्यातील स्वच्छता महत्वाची आहे. प्रश्न आहे पोपट जी विचारत आहेत की मुक्त गोठ्यात शेणाचा वास येऊ नये म्हणून आपण काय उपाय राबवावेत? याच्यासाठी एक उपाय आहे ईएम सोल्युशन म्हणून. ईएम सोल्युशनचा तुम्ही जर वापर केला, आठवड्यातून एकदा जरी तुम्ही ते ईएम सोल्युशन फवारलं याच्यावरती, तरी शेणाचा कसल्याही प्रकारचा वास येत नाही. बाजारामध्ये तुम्हाला ईएम 1 सोल्युशन म्हणजे ग्रेड 1चं सोल्युशन मिळेल. त्याचं तुम्ही ग्रेड 2 करू शकता. त्याचं म्हणजे आणखी त्याच्यापासून जास्त द्रावण बनवता येतं आणि ते पंपाद्वारे तुम्ही या शेणखतावर पसरवू शकता, फवारू शकता. याच्याने काय होईल की तुमच्या शेणातील बॅक्टेरियांची संख्या सुद्धा वाढते आणि दुर्गंधी पसरवणारे विषाणू, जीवाणू मारले जातात, बॅक्टेरिया मारले जातात. अजून एक प्रश्न आहे की म्हणजे पाणी व्यवस्थापन आहे ना, उन्हाळ्यात पाणी गरम होतं आणि हिवाळ्यात थंड होतं, तर अशा वेळेस तुम्ही काय करता त्याला नियोजन, म्हणजे त्याचं कसं नियोजन करता पाणी व्यवस्थापनात? नाही, असं काही नाहीये. वेगळं असं काही नियोजन करत नाही. आमची 5000 लिटरची टाकी आहे. याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तर आम्हाला काय असं जाणवत नाही की पाणी गरम होतं. आणि जे आम्ही पाण्यासाठी जो टँक बनवलाय त्याच्यावरही आम्ही सावलीसाठी कव्हर केलेलं आहे, त्याच्यामुळे ऊन पडणार नाही असं. पण थंडीमध्ये असं काही नियोजन आम्ही अजून केलेलं नाही. मला अजून एक प्रश्न होता सक्ते सर, तुम्ही आपल्या ह्याच्याकडे चाप कटरकडे जाऊ शकता, आपली जी कुटी मशीन होती तिकडं. तर प्रश्न असा होता की आपण म्हणजे मुरघास वगैरे असं बनवता की जेणेकरून चाऱ्याचा अपव्यय किंवा इतर वेळेस चारा मिळाला नाही तर त्याचा वापर होऊ शकतो, किंवा म्हणजे चाऱ्याची ही क्वालिटी दर्जा वाढावा ह्या अनुषंगानं. पावसाळ्यासाठी मी मुरघास तयार करून ठेवतो बॅगांमध्ये. त्याच्यासाठी बंकरची खरं आवश्यकता आहे. बंकर अजून आम्ही बनवलेलं नाही. तर बाजारामध्ये ज्या 1 टन क्षमतेच्या पिशव्या मिळतात मुरघासासाठी, त्या पिशव्यांचा आम्ही वापर करतो. सागर सर, त्या ज्या गव्हाणी आहेत ना, छोट्या छोट्या गव्हाणी, त्याच्या मागचा मला प्रश्न होता की त्यांना त्या का ठेवल्यात, म्हणजे अशा छोट्या छोट्या आहेत, तर त्याच्या मागचं काय कारण कळू शकेल की तिकडेही गव्हाणी केलेली आपण आणि इकडे ह्या गव्हाणी केलेल्या आहेत, म्हणजे ह्याच्यात काय म्हणजे कॉस्ट सेव्हिंग की काय अजून काय त्यात हे आहे, म्हणजे सांगू कळेल? सुरुवातीला थोडा कॉस्ट सेव्हिंगचाच विचार होता. हे आमचं पूर्वीचं रेशीमचं शेड आहे, त्याचं थोडंसं आम्ही बदल करून हा गोठा तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही ह्या कुंड्या वापरलेल्या आहेत. सुरुवातीला कॉस्ट सेव्हिंग हाच एक कन्सेप्ट होता, पण याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्याच्यामुळे आम्ही ते पक्की गव्हाण पलीकडे बांधलेली आहे. कारण याच्यातून खाली चारा सांडतो, तो परत उचलून टाकण्याचा त्रास आम्हाला वाढतो परत. ओके, आपण आता गोठ्यामध्ये फॅन पण दिसत आहेत, तर ते फॅनचं कसं कितीपत वापर होतो, कधी तुम्ही त्याचा वापर करता? उन्हाळ्यामध्ये गायी आत घेतल्यानंतर त्याचा वापर आहे आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा गायी आतमध्ये बांधून असतात त्यावेळेस धारा झाल्यानंतर आणि पूर्ण शेण काढल्यानंतर गोठा धुवून घेतो आम्ही आणि तो गोठा लवकर सुकण्यासाठी फॅनचा वापर करतो. आणि उन्हाळ्यामध्ये अजून एक गोठ्यातील ह्यालाच लागून एक प्रश्न आहे की उन्हाळ्यात आपण म्हणजे जे गोठ्याचं तापमान आहे हे नियंत्रित करण्यासाठी काय करता, म्हणजे वेगळी काही संकल्पना आहे तुमच्याकडे? नाही, मी तर सध्या अजून काही करत नाही. फॉगर सिस्टीम एक प्रकार आहे, पण त्याला तुमची विजेची उपलब्धता, कंटिन्युटी या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही 1 दिवस कराल, 2 दिवस कराल आणि तिसऱ्या दिवशी जर करणार नाही तर त्याचा उलटा तुम्हाला जास्त त्रास आहे. त्यापेक्षा जे वातावरण आहे त्याला गायी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात, तर त्या नॅचरल पद्धतीनंच आम्ही सध्या तरी त्यांचं संगोपन करतोय. उत्तम उत्तम. आपण आता चाप कटरकडे बघूया. चाप कटरकडे आणखी एक प्रश्न आहे चॅट मध्ये. तोपर्यंत आपण चाप कटरचा झाला का ना, तो प्रश्न घेऊया आपण. मला हा चाप कटर आहे ना, किती गायींपुरतं, म्हणजे ते किती गायी त्यात हे होऊ शकतात, म्हणजे किती गायींसाठी तो? हा 60 गायांसाठी उपयुक्त अशा प्रकारचा आहे चाप कटर. कॉस्टिंग साधारण 35 गायांचा साधारण 1 टन त्याची
हा 3 HP मोटरने चालवला जातो. सिंगल फेज 3 HP मोटर. याचं स्पीड खूप आहे. साधारण 1 तासामध्ये 1 टन आम्ही वैरणीचं चाप कटिंग करतो. आणि ह्याची कॉस्टिंग किती आहे आता सध्याची किंमत किती असेल बाजारात? सध्याची किंमत आहे 28,000 रुपये मोटर सहित. ओके ओके ओके. आणि ते अमृत कंपनीचं चाप कटर आहे. मधला पंजाब प्रश्न मधील अमृत. हा. ओके. चॅटमध्ये काही प्रश्न आहेत ते मी विचारतो तुम्हाला. ही जी मुक्त संचार गोटा पद्धत आहे ही गीर गाईला कितपत हे ठरू शकेल म्हणजे फायदेशीर ठरू शकेल? गीर गाईचं कसं आहे, तिला शिंग आहेत आणि साध्या म्हणजे आपल्या ज्या खिलार असेल किंवा गीर गाईमध्ये थोडंसं काय होतं की ज्या मुक्त संचार गोट्यामध्ये शिंग असलेल्या गायी इतर गायांना त्रासदायक ठरतात. तर आपण मुक्त संचार यासाठी करतोय की आपल्याला मजुरांची आणि आपली देखभाल, आपला वेळ वाचावा यासाठी. आणि तसं शिंग असणाऱ्या गाया जर आपण एकत्र सोडणार असू तर त्याच्यावर देखरेख सुद्धा आपल्याला ठेवण्यासाठी आणखी एखादा मजूर ठेवावा लागेल. तर ते आता आपण करत नाही, पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी प्रयोग करून बघावा. आणि गायींची जी छोटी हे आहेत म्हणजे कालवड आहे त्या कुठं तुम्ही कालवडी हे ठेवता म्हणजे त्यांच्यासाठी वेगळं सेगमेंट आहे? कालवडींसाठी सध्या तरी नाहीये, मला बनवायचं आहे ते. त्यांचं संगोपन हे वेगळंच केलं पाहिजे. ओके ओके. आणि कारण सध्या मी कालवडी 3 ते 4 एका वर्षामध्ये मी सांभाळतो. अजून एक चॅटमध्ये प्रश्न आहे की तुम्ही आता चारा पिकं घेता तर कोणकोणती चारा पिकं घेता तुमच्या शेतात आणि त्याचं कसं नियोजन असतं वर्षभराचं? याच्यामध्ये आम्ही संकरित नेपियर हे एक मुख्य म्हणजे चाऱ्याचं पीक आहे आमचं. याच्या खाली आम्ही साधारण 2 एकर क्षेत्र गुंतवलेलं आहे. त्यानंतर मेथी घास असते. त्यानंतर मका ही अधूनमधून आम्ही करतो. कुणाला प्रश्न असतील मीटिंगमध्ये सहभागी कुणाला प्रश्न असतील तरी स्वतःला अनम्यूट करू शकतात आणि प्रश्न विचारू शकतात. उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई वगैरे काय जाणवते का? नाही, आमची तशी 15 ते 20 एकर शेती असल्यामुळे आम्ही उन्हाळ्याचं नियोजन अगोदरच करतो. पाणी पूर्ण आमच्या शेतीला आहे. त्यामुळे मका चाऱ्याचं आम्ही उन्हाळ्यासाठी नियोजन करत असतो. त्यानंतर आमचं संकरित नेपियरचं जे क्षेत्र आहे त्याचं हे आम्हाला चाऱ्यासाठी उपयोग आहे. ऊसाचं वाढ चाऱ्यासाठी वापरता का? ऊसाचं वाढ वापरतो पण कमी प्रमाणामध्ये. बिभीषण, कुणाला प्रश्न असतील तर आहे ना चॅटमध्ये विचारू शकतात किंवा ते स्वतःला अनम्यूट करून सुद्धा विचारू शकतात मीटिंगमध्ये सहभागी. त्याचबरोबर फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्ह मध्ये जी सहभागी शेतकरी बांधव आहेत त्यांना सुद्धा ते कमेंट्समध्ये ते प्रश्न विचारू शकतात. हे जे गीर गाईचं आपण विचारलं होतं ना मुक्त पद्धतीनं काय फायदा होतो का? तर आपल्याकडं लावंगर इथं शेतकरी आहेत पवार सर म्हणून, तर त्यांनी एक 10-11 गायी आणल्यात आणि ते एक 10 जण शेतकऱ्यांच्याकडे आणल्यात आणि ते डोंगराचे लागून गाव असल्यामुळे ते मोकळ्या सोडतात आणि त्याच्यानंतर मग ते म्हणजे मला वाटतंय की त्यांचा मुक्त संचारमध्ये फायदा होऊ शकतो गीर गायींचा. कारण जरी शिंग असली, जाधव साहेब म्हणतात की शिंग असलेली जनावरांचं, तर शिंग जरी असली तरी गीर गाई ही एकदम शांत स्वभावाची गाई आहे. म्हणजे असे भांडण करणाऱ्या किंवा धावून जाणाऱ्या असा प्रकार गीर गाईमध्ये आढळत नाही. म्हणजे पाळीव जनावरासारख्या गीर गाई आपल्याला रिस्पॉन्स करतात. त्यामुळं गीर गाईंचा मुक्त संचारमध्ये जरी हे केलं आपण उपयोग केला तरी पण फायदेशीर ठरू शकेल. एक अजून एक प्रश्न आहे जाधव साहेब तुमच्यासाठी की एका गायीसाठी मुक्त गो संचार पद्धतीत एका गायीसाठी किती जागा म्हणजे आवश्यक आहे? म्हणजे समजा जर आपल्याला व्यावसायिकरित्या मुक्त गोटा करायचा आहे पण एक 20-25 गायींचा, तर त्यासाठी त्या सगळ्या गायींना म्हणजे मुवमेंट करण्यासाठी किती जागा आवश्यक आहे? साधारण एका गाईला 150 ते 200 स्क्वेअर फूट जागा शिफारशीत आहे. ढोबळ मनाने जर विचार केला तर 10 गायांसाठी 2 गुंठे जागा एवढ्या प्रमाणात तुम्ही ठेवू शकता. मीटिंग मध्ये सहभागी कुणाला प्रश्न असतील तर कृपया विचारू शकतात. आपण स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता. हॅलो सर, आवाज येतोय का? येतोय, बोला. हा सर, नमस्कार सर. मयूर खोबराटे बोलतो सर, नागपूरवरून. नमस्कार. हा
हा सर. सर मला विचारायचं होतं की आपले हे जे आपण गोठा बांधलेला आहे सर, याची रुंदी आणि उंची वगैरे किती आहे? आणि सर आपण कंपाऊंड वॉल केलं सर जाळीचं, तर याची पण उंची किती ठेवायची? कंपाऊंड जे आहे त्याची साधारण 5 ते 6 फूट उंची हवी आहे. आम्ही 5 फुटाची जाळी वापरलेली आहे. आणि गोठ्याची उंची साधारण 10 फूट एका बाजूला आहे आणि एक पाकी असल्यामुळे 10 आणि एका बाजूला 8 अशा पद्धतीची गोठ्याची उंची आहे. रुंदी सर, रुंदी. रुंदी लांबी साधारण रुंदी 13 मला फूट. वाटते जनावर किती आहेत त्याच्यानुसार ठरेल, म्हणजे असं लांबी स्पेसिफिक तुमची जनावरांच्या संख्येवर ठरेल. रुंदी 12 ते हा 13 फुटाची असावी. जेणेकरून 13 ते गायची लांबी बसल्यानंतर तुम्हाला पाठीमागे 4 ते 5 फूट जागा ही दूध काढण्यासाठी आणि शेण वगैरे या सर्व गोष्टींसाठी वावरण्यासाठी शिल्लक राहील. अच्छा. सर मला एक सजेशन विचारायचं होतं. सर मी नागपूरहून आहे. तर इथे टेम्परेचर जे आहे 48 ते 50 डिग्री जातं सर उन्हाळ्यात. आणि हिवाळ्यात जे आहे ते टेम्परेचर 8 डिग्री पर्यंत 9 डिग्री पर्यंत येऊन जातं. आणि पाऊस पण धो पडतो. म्हणजे तर अशा वेळेस सर तुम्ही काय सजेस्ट करू शकता सर? म्हणजे काय आपण याच्यामध्ये हे करू शकतो, मुक्त गोठ्यामध्ये काय हे करू शकतो की ते चांगल्या प्रकारे होईल? तुमचं सजेशन काय सर? तुम्ही सांगून द्या 1-2 पॉईंट. म्हणजे तुमचा गोठा आहे का या गायींचा नाही सर, आता HF गोठा नाही सर, गोठा मला करायचा आहे आता. अच्छा. थोडंसं जिथं टेम्परेचर जास्त आहे तिथं HF म्हणजे ही जी जात आम्ही निवडलेली आहे, ऑस्ट्रेलियन फ्रिजन, तिला थोड्याशा अडचणी येऊ शकतात. तर तुम्ही त्या ठिकाणी जर्सी जात जी आहे ती थोडीशी हार्डी आहे टेम्परेचरसाठी, ती निवडू शकता. आणि मुक्त गोठा करायला तिथंही काही हरकत नाही. बरं. थँक्यू. पावसाळ्यामध्ये थोडी अडचण असतेच, ती आमच्याकडे आहे, तुम्हालाही येणारच. पण इतर वेळी सावलीची व्यवस्था करा. साधारण गोठ्यामध्ये 1/3 म्हणजे साधारण 30% गोठा आपला सावलीने कव्हर असावा. उरलेल्या 60% ते 70% मध्ये ऊन पडलेला असावा. अशा पद्धतीनं कोणत्याही वातावरणामध्ये मुक्त संचार गोठा तुम्ही करू शकता. अजून काही प्रश्न आहेत कोणाला? एक प्रश्न आहे याच्यामध्ये चार्टमध्ये की गाई व्याल्यानंतर किती दिवसानं भरवली पाहिजे? गाई विल्यानंतर साधारण तिच्या म्हणजे गर्भाशयाची परत जी अवस्था असते म्हणजे मूळची अवस्था येण्यासाठी साधारण 21 ते 30 दिवसांचा कालावधी जातो. आणि त्यानंतर ती पूर्णपणे परत माझावर येण्यासाठी तिचं सायकल हे 2 महिन्याचा अंतर साधारण ती घेते. म्हणजे साधारण 60 ते 90 दिवसामध्ये परत आपण तिला भरवू शकतो. आणि जर तुम्ही 60 ते 90 दिवसामध्ये भरवू शकाल तरच ती आपल्याला फायदेशीर ठरते पुढच्या दृष्टीने सुद्धा. अजून काही प्रश्न आहेत सहभागीर्थी मीटिंग मध्ये तर विचारू शकतात ते. स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारू शकता. नाही येत प्रश्न. करूया समारोप. ठीक आहे. मी सक्ते सरांना विनंती करतो की त्यांनी या मुक्त संचार गोठा पद्धती या वेबिनारचा समारोप करावा. सर्वांना नमस्कार. आज आपण मुक्त संचार गोठा पद्धत आणि त्याच्या अंतर्गत जनावरांचं संगोपन कशा पद्धतीने करावं याविषयी माहिती घेतली. प्रगतशील शेतकरी यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेतले. तर एक आपल्या नागपूरच्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता की ज्या वेळेला वातावरण विपरीत असेल त्या परिस्थितीमध्ये आपण जनावरांचं संगोपन करू शकतो का? तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जनावरांचं हंगामनिहाय जर व्यवस्थापन केलं. सक्ते सर मूड झाला तुम्ही. वाढलेलं तापमान आहे ते वाढलेलं तापमान आपल्याला नियंत्रित करता आलं आणि थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला जे वातावरण खूप थंडी असते त्याच्यामध्ये जनावरांच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करता आली किंवा गोठ्यामध्ये ऊब निर्माण करता आली तर आपल्याला या हंगामनिहाय व्यवस्थापन करून जनावरांचं संगोपन करता येऊ शकतं. तर आज आपल्याला जाधव साहेबांनी त्यांचं अनुभव जे आहेत हे सगळे चांगल्या पद्धतीने अनुभव आपल्याला सविस्तर सांगितले. तसंच त्यांच्या गोठ्यामध्ये त्यांनी जे नवीन प्रयोग केलेले आहेत त्याबद्दल माहिती दिली. त्याबद्दल
कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व शेकरू फाउंडेशन यांच्या वतीनं मी जाधव सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसंच शेकरू फाउंडेशन चे बागल साहेब तसंच त्यांचे सर्व सहकारी यांनी ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांच्याही सर्वांचे आभार व्यक्त करतो. व जे शेतकरी या वेबिनारला उपस्थित होते, ज्यांनी आपला बहुमूल्य असा वेळ या वेबिनारसाठी दिला, तर या सर्वांचंही मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथंच संपला.